जाऊ दे, फार लक्ष द्यायची गरज नाही. पण एकीकडे मुंगीरलालची स्वप्न लोकांना पडत राहतात, सोडून द्यायचं. मग एकीकडे सुजय विखेंची उमेदवारी जाहीर झाली, दुसरीकडे आज लंके प्रवेश करतात आहे. त्यांनी अजित पवार म्हणताय की मंत्र्यांबद्दल ते नाराज आहेत. कसं आहे, कोण कोणाबद्दल नाराजी व्यक्त करतंय तर मी काही करू शकत नाही ना. त्यामुळे कशामुळे नाराज आहेत काय ते अजितदादांना माहीत असेल. हा गृहकला थांबला, कारण नगर दक्षिणेत ज्या पद्धतीने राम शिंदे लंकेंच्या सोबत होते, फिरत होते एकत्र, तो गृहकला थांबला. तो थांबला आता. पक्षाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत सगळं प्रत्येकजण इच्छुक असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे. तर मला वाटतं तो पक्षानं आता निर्णय केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे जेवढे नेते आहेत ते आता त्या पक्ष उमेदवाराचं काम करतील. जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झालं आहे, काय स्वागत करतात? हे किती वर्ष मागणी होती बऱ्याच दिवसाची. आमच्या मित्र आपले पडळकर जे आहेत, आमदार पडळकर यांनी ही मागणी सातत्याने लावून धरली होती. आणि मग काल ते नामकरण शहराचं आणि जिल्ह्याचं आपण दोन्ही एकाच वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं केलेलं आहे. त्याचं एक वेगळं समाधान आहे. ही मागणी आपण जनतेची पूर्ण करू शकलो, त्यामुळे मी अतिशय समाधानी आहे. जर दक्षिणेमध्ये विखे विरोधात लंके अशी फाईट झाली तर काय फरक पडेल का? काहीच फरक पडणार नाही. मागच्यापेक्षाही जास्त मतं देखील सुजय निवडून येतील. मतदान डॉक्टर सुजयचं नाही आहे. मतदारांचा विश्वास जो आदरणीय मोदी साहेबांच्यावर आहे आणि मोदी साहेबांच्या 10 वर्षाच्या कामकाजामध्ये सर्वसामान्य घटकाला त्यांनी जो न्याय दिलेला आहे आणि एवढं विश्व नेता म्हणून त्यांचं नेतृत्व या पक्षाला मिळालेलं आहे, तर त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात कोणी उभं राहिलं तर जनतेचा विश्वास आणि जनतेचं पाठबळ हे आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीमागे आहे.